नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, भारतामध्ये दररोज लाखो लोक गूगल पे किंवा फोन पेद्वारे पेमेंट करतात आणि तेही मोफत। ऑनलाईन पेमेंटसाठी तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारचं शुल्क हे कधीच आकारलं जात नाही। तरीही या कंपन्यांनी गेल्या वर्षी 5065 कोटी रुपयांची कमाई केलेली आहे। आता प्रश्न असा पडतो की या कंपन्या कुठलंही उत्पादन विकत नाहीत किंवा व्यवहारांवरती कुठलंही शुल्क आकारत नाहीत, मग इतके पैसे येतात कुठून? तर UPI हा कंपन्यांच्या व्यवसायाचा एक भाग आहे। खरे कमाईचे मार्ग तर वेगळेच आहेत। हे लोक स्पीकर्स विकून अगदी करोडो रुपये कमावतात। तुम्ही दुकानांमध्ये फोन पे कडनं 100 रुपये मिळाले असा आवाज नक्कीच ऐकला असेल। हे व्हॉइस स्पीकर्स प्रत्यक्षामध्ये कंपनीसाठी उत्पन्नाचा एक मजबूत स्रोत आहे। फोन पे, पेटीएम यांच्यासारखे डिजिटल पेमेंट ॲप्स दुकानदारांना हे स्पीकर्स भाड्याने देतात आणि त्या बदल्यामध्ये दरमहा सुमारे 100 रुपये आकारतात। आजच्या युगामध्ये चहाच्या दुकानापासून ते अगदी रेशन दुकानापर्यंत जवळपास प्रत्येक दुकानदाराच्या काउंटरवरती हा स्पीकर आपल्याला दिसतो। फक्त या एकाच सेवेतनं किती उत्पन्न मिळतं याची कल्पना करता येते। उदाहरणार्थ आपण असं गृहीत धरू की देशभरातील 50 लाखांहून अधिक दुकानं ही व्हॉइस रेकॉर्डर सेवा वापरतायत। जर आपण गणितीयदृष्ट्या जर समजून घेतलं तर 100 गुणिले 50 लाख म्हणजेच 50 कोटी रुपये म्हणजेच वार्षिक 600 कोटी रुपयांचं उत्पन्न। हे स्पीकर्स केवळ पेमेंट माहिती देत नाही तर ग्राहकांमध्ये ब्रँडची उपस्थिती आणि विश्वास देखील वाढवतात। त्यानंतर कंपन्या स्क्रॅच कार्डमधून कमाई करतात। आता आपल्या सर्वांना आवडणाऱ्या गोष्टींबद्दल बोलूयात। अधिक 10 रुपयाचा कॅशबॅक किंवा कधी डिस्काउंट कुपन। परंतु हे रिवॉर्ड्स प्रत्यक्षामध्ये युजर्ससाठी नाही तर ब्रँडसाठी एक शक्तिशाली जाहिरातीचं साधन असतं आणि म्हणून त्यावरही कंपन्या पैसे कमावतात। ब्रँड्स या कंपन्यांना पैसे देतात जेणेकरून त्यांचं नाव, ऑफर आणि प्रमोशन या स्क्रॅच कार्डद्वारे कोट्यवधी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचेल। म्हणजेच वापरकर्त्याला रिवॉर्ड्स मिळतात, कंपनीला एंगेजमेंट मिळते आणि ब्रँडला प्रमोशन मिळतं। गूगल पे, फोन पे यातून प्रचंड जाहिरात महसूल कमावतं आणि हे या ॲपसाठी दुसरा महत्त्वाचा मोठा उत्पन्नाचा स्रोत बनतं। त्यानंतर हे कंपन्या ॲप्सच्या माध्यमातून कर्जातूनही कमाई करतात। आता आपल्याला SAS आणि कर्ज सेवांच्या तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या पैलूकडे जायचं आहे। या कंपन्यांनी UPIला फक्त पेमेंट टूल राहू दिलेलं नाही तर ते लहान व्यावसायिकांसाठी एक कर्जाचं साधनही बनवलं आहे। आता हे ॲप्स GST मदत किंवा मग इनव्हॉइस मेकिंग आणि लघु कर्ज यांसारख्या सेवा देखील आता प्रदान करतात। म्हणजेच आता हे फक्त पेमेंट ॲप्स राहिलेले नाहीत तर व्यावसायिकांसाठी एक छोटं कार्यालय बनले। याशिवाय या ॲप्सनी मोबाईल रिचार्जपासून अगदी वीज बिल भरण्यापर्यंतच्या सेवा देखील द्यायला सुरुवात केली। या सुविधांच्या बदल्यामध्ये या कंपन्या प्लॅटफॉर्म शुल्क आकारतात, ज्यामुळे त्यांना थोडं अतिरिक्त उत्पन्न मिळत राहतं आणि वर्षाकाठी जर ही अमाऊंट पाहिली तर ती काही कोटींच्या घरामध्ये होते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं UPI फ्री आहे आणि तरीसुद्धा कंपन्या एवढ्या कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न कमावतात कुठून? हा प्रश्न आता तुमच्यासमोर निकाली निघाला असेल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।